आज पूरा महाराष्ट्र की युवा पीढ़ी बर्बाद हो रही है ड्रग्स से। वो हमारे नेबर स्टेट से ये ड्रग्स का संचालन किया जा रहा है। राज्य के अंदर ललित पाटिल जैसे बड़े माफिया को संरक्षण मिल रहा है, उनको पलायन करने के लिए मदद मिलती है और उसके कार्रवाई में सरकार की कोई गंभीरता नहीं दिखती, सरकार सीरियस नहीं दिखता है। और ये सब जो ड्रग्स का अड्डा महाराष्ट्र बन चुका है, ये सरकार पुरस्कृत है। इनमें पूरे के पूरे मंत्री, बहुत सारे मंत्री इसमें शामिल है, उनके नाम सामने आ रहे। आज नासिक में जो अड्डा चलाया जा रहा है, उसमें गुजरात से 2 हेलीकॉप्टर लेकर आके ये अड्डा चलाया जाता है और उनके ही माध्यम से अरबों रुपया इस माध्यम से वसूल किया जाता है और सरकार के प्रतिनिधि, सरकार के मंत्री वसूल करते हैं। इनका पूरा वरदस्त है। तो ये सब भांडाफोड़ करने के लिए हमने बहुत कोशिश की और यह सरकार को उनको संरक्षण ही देना है, कार्रवाई करनी नहीं है। जब तक कार्रवाई नहीं होती है, हमारी मांग जारी रहेगी। ललित पाटील नावाचा जो ड्रग्स माफिया या महाराष्ट्रात आहे, या ललित पाटीलच्या नावानं बाकीच्यांना बदनाम केलं जातं, परंतु या ललित पाटीलला ससूनमध्ये खोट्या पद्धतीनं ठेवणारे ठाकूर नावाचे डीन आहे, यांच्यावर अजूनही कारवाई केली जात नाही। यांना जे काही रजेवर पाठवलेलं आहे का या प्रकरणात पाठवलेलं नाही। ललित पाटीलचे नाशिकच्या कारखान्यावर अजून कारवाई नाही, नाशिकच्या कारखान्याला सपोर्ट करणाऱ्या लोकांवर अजून कारवाई नाही। ललित पाटीलला ज्या पद्धतीनं मदत करणाऱ्या फक्त कॉन्स्टेबलवर कारवाई आहे। कॉन्स्टेबल याच्या दोषी असतील हे 100% जरी असलं तरी कॉन्स्टेबलची एवढी हिंमत नसते की वरिष्ठ अधिकारी सहकार्य करल्याशिवाय ललित पाटीलला मदत झालेली नाही। आणि म्हणून ह्या ललित पाटीलचं जे ड्रग्ज रॅकेट आहे, नुसतं ललित पाटील नव्हे, नाशिक नव्हे, संभाजीनगरला येऊन अहमदाबादच्या पोलिसांनी कारवाई केली, खोपोलीला येऊन नवी मुंबईच्या पोलिसांनी कारवाई केली। याचाच अर्थ ड्रग्जचे कारखाने उघड चालू आहे। तर आपण मुंबई सारख्या शहरात, नागपूर सारख्या, पुण्यासारख्या शहरात बघितले तर चौकामध्ये ड्रग्ज आणि नशेबाज तरुण दिसतात। याला कारण हे सरकार आहे। हे सरकार या सगळ्या ड्रग्जच्या माध्यमातून तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात लटकत द्या अशा प्रकारची स्थिती, म्हणून आज आम्ही आंदोलन केलेलं आहे। ठाण्याच्या तरुणीवर ज्या पद्धतीनं अन्याय झालेला आहे, अत्याचार झालेला आहे, SIT जरी स्थापन झाली DCPच्या अंडर, तरी अजूनही या आरोपीवर 307 कलम टाकलेलं नाही। कारण त्या आरोपीनं बेदरकार वाहन चालवण्याचं जे कलम आहे ते चुकीचं आहे। बेदरकार वाहन चालवणं म्हणजे रस्त्याने स्पीडनी चालवणं, कोणाला तरी उडवणं असं, पण यांनी उडवून पुन्हा रिव्हर्समध्ये गाडी घेऊन त्या मुलीला फ्रॅक्चर केलेलं आहे। त्यामुळे याच्यात कलम, पोलीस हे जाणीवपूर्वक आरोपीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करतायत। कोणतरी राज्याचे MSRDCचे सेक्रेटरी अनिल गायकवाड, त्यांचा मुलगा तो आहे, त्याचे काही व्यावसायिक हितसंबंध ठाण्यामध्ये गुंतलेले आहे आणि असं असताना त्या मुलीच्या चारित्र्यावर सुद्धा बोललं जातं। मला वाटतं ही चुकीची गोष्ट आहे। जो गुन्हा घडला त्याच्यावर कारवाई व्हावी, त्याच्यावर गुन्हा दाखल व्हावा। आता आज जे कलम दाखल केले याच्यावर कोर्टात सहज जामीन होऊ शकतो। पोलिसांनी असे कलम टाकले की त्याचा सहज जामीन होईल, परंतु 307 कलम अजूनही पोलिसांनी टाकलेलं नाही। हे महाराष्ट्र हे काही कोणाच्या घरचं गाव नसतं, कोणतंही ठाणे असेल कोणाचं घरचं नाही आहे। ते या महाराष्ट्रातील जनतेचं आहे, कायद्याचं राज्य आहे आणि कायद्याचं राज्य आहे म्हणून कायद्याच्या पद्धतीनंच कारवाई करावी लागेल।